राम नारायण राम। आकाशाची निर्मिती कोणीच करू शकत नाही, ते आधी होतं, आजही आहे आणि नेहमीच राहील। आकाशच ईश्वर आहे, अल्लाह आहे, गॉड आहे। आकाशच सर्व काही आहे आणि सर्वशक्तिमान आहे। आकाशाने इच्छा व्यक्त केली, मी सृष्टीसोबत राहीन आणि स्वतःला अनेक रूपात पाहू इच्छितो। आकाश स्वतःचं दर्शन घडवू इच्छित होतं आणि स्वतःचाच अनुभव घ्यायचा होता, म्हणून त्याने सृष्टीची निर्मिती केली। मानव प्रत्येक अडथळा, त्रास, भीती, चिंता यांपासून मुक्त होऊ शकतो जर तो स्वतःला ओळखेल आणि निसर्गाशी जोडेल आणि त्याचसोबत राम नारायण राम याचे जप करेल। राम नारायण राम या नामामध्ये एक अद्भुत शांती आणि ऊर्जा आहे। हे नाव तुम्हाला ऊर्जेने भरून टाकते। हे नाव तुम्हाला तुमचं कार्य साध्य करण्यास समर्थ बनवतं। या नामामध्ये अशी एक दिव्य शक्ती आहे जी संपूर्ण सृष्टीला आपल्यामध्ये सामावून घेते। अंतरिक्षामध्ये अनगिनत तारे, सूर्य, नक्षत्र आहेत। पृथ्वीवरचा माणूस यांची संख्या करू शकतो का? हे अशक्य आहे। अंतरिक्षाची खोली किती, लांबीरुंदी किती कोणी मोजू शकतं का? आपण फक्त अंदाज लावू शकतो पण मोजू शकत नाही। म्हणूनच हे अनगिनत तारे, ग्रह, नक्षत्र जे निर्माण झाले ते सगळं आकाशामध्येच झालं। कोणत्याही माणसाने त्यांची निर्मिती केलेली नाही। आकाशाची निर्मिती कोणीच करू शकत नाही, ते होतं आहे आणि कायमच राहील। आकाशच ईश्वर आहे, अल्लाह आहे, गॉड आहे। आकाशच सर्व काही आहे आणि तेच सर्व शक्तिमान आहे। आकाशाने इच्छा व्यक्त केली, मी सृष्टीसोबत राहीन आणि स्वतःला अनेक रूपांत पाहू इच्छितो, म्हणून त्याने सृष्टीची निर्मिती केली। निसर्ग ही एक इतकी विशाल ग्रंथासारखी गोष्ट आहे, कोणी कल्पनाही करत नाही। यात अनंत सूर्य, चंद्र, तारे, ग्रह आणि नक्षत्र आहेत। त्यांचा अभ्यास एखाद्या जीवनात पूर्ण करणं शक्यच नाही। निसर्गाला कोणत्याही शास्त्रज्ञाने निर्माण केलं का? नाही। शास्त्रज्ञ फक्त कच्च्या साहित्यापासून वस्तू तयार करतात, पण विचार करा, हे कच्चं साहित्य कुठून येतं? ते निसर्गातूनच येतं, म्हणून निसर्गच सर्वोच्च आहे, सर्वात वरचा आहे। आपण सर्वजण निसर्गधर्म घेऊनच जन्मलो आहोत। आपलं शरीर म्हणजे एक वेदसदृश ग्रंथ आहे। जे काही या आकाशात आहे, ब्रह्मांडात आहे, ते सर्व आपल्यातही आहे। आपण सर्व ब्रह्मांडाचे वाहक आहोत, अंतरिक्षाचे प्रतिबिंब आहोत, निसर्गाचे आणि राम नारायण रामचे माध्यम आहोत। हाच आपला खरा धर्म आहे। मग आज माणसाने निर्माण केलेल्या धर्मांची गरज का निर्माण झाली? आपण जो निसर्ग धर्म घेऊन जन्मलो तो आज आपण विसरत चाललो आहोत। आज आपण सर्वजण भरकटलेलो आहोत। आपण कुठून आलो, कुठे जायचं, आयुष्यात काय करायचं, जीवनाचा उद्देश काय आहे, हे सर्व कुठेतरी हरवून गेलं आहे। आपण स्वतःकडे लक्ष देऊ शकत नाही। आपल्याला काय करायचं आहे याचा निर्णय घेऊ शकत नाही। तणाव, चिंता, भीती यातच अडकलेले आहोत। या सगळ्यातून बाहेर येण्यासाठी ध्यान, मेडिटेशन आपली मदत करतं। आपण जेव्हा ध्यान करतो तेव्हा आपल्या आत ध्वनी शक्ती निर्माण होते। तीच विवेक शक्ती आपल्याला योग्य आणि अयोग्य यामधला फरक सांगते। ध्यानामुळे आपल्याला नवीन ऊर्जा, ताकद आणि बुद्धी प्राप्त होते, जी आपल्याला तणावमुक्त आयुष्य देते आणि जीवनाचा उद्देश स्पष्ट करते। ह्या ऊर्जेमुळे आपल्याला आपला जीवन मार्ग दिसायला लागतो, कारण आपण आता आपल्या अंतरात्म्याचा आवाज ऐकायला आणि त्याचे ऐकून चालायला शिकतो। आज प्रत्येक मानवाने राम नारायण राम याचा जप करायला हवा। स्वतःला या बीजमंत्राच्या हवाली करावं। हा बीजमंत्र सगळं काही आपल्यामध्ये सामावून घेतो, तो स्वतःमध्ये पूर्ण आहे। जर तुम्हाला तुमचं जीवन सुधारायचं असेल तर त्वरित या बीजमंत्राशी जोडले जावं आणि स्वतःचंही कल्याण करावं आणि समाजाचंही। राम नारायण राम।